हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपले जे कॅप रजिस्ट्रेशन आहे तर ते कधी सुरू होतील. त्यासाठी कॅप रजिस्ट्रेशनसाठी काय काय इम्पोर्टंट गोष्टी आहेत तर त्या सर्व आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके. तर ज्या पण विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला लागलाय, ओके, ज्यांना 80 पर्सेंटाईल, 85, 90, 95 पर्सेंटाईल आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडे पर्सेंटाईल कमी आहेत, 50, 60, 70, तर अशा पण विद्यार्थ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. तरी अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण की कॉलेज सर्वांना भेटणार आहे. ओके. फक्त गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज एवढंच थोडेफार डिफरन्स राहतील. ज्यांना चांगले पर्सेंटाईल आहेत, तर ते गव्हर्नमेंट कॉलेजकडे जातील आणि ज्यांना थोडे कमी पर्सेंटाईल आहेत, ठीक आहे, तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमधून जर केलं, तरी पण काही इश्यू नाही. गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे असा काही हट्ट वगैरे करू नका मित्रांनो. कारण की गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज असेल, सर्वकडे टीचिंग जे आहे, तर ते सर्वकडे सेम आहे. गव्हर्नमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जे शिकायला भेटते, तेच तुम्हाला प्रायव्हेटमध्ये शिकायला भेटणार आहे. फक्त एवढंच आहे की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमचा हॉस्टेल आणि मेसचा खर्च वाचणार आहे. ओके. बट प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला हॉस्टेल मेसचा खर्च लागेल आणि बाकी कॉलेजची जी फीज आहे, तर कॉलेजची फीज तुम्हाला तुमच्या कास्ट प्रमाणे किंवा तुमच्या कॅटेगरी प्रमाणे तुम्हाला स्कॉलरशिप तर भेटूनच जाणार आहे. ओके. तर आजचा व्हिडिओचा जो आपला मेन टॉपिक आहे, तर त्यामध्ये आपण फर्दर ॲडमिशन प्रोसेस आता काय चालणार आहे, त्यानंतर आपले जे कॅप रजिस्ट्रेशन आहे, तर ते कधी सुरू होतील, तर या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहे. तर सर्वात पहिले आपलं कॅप रजिस्ट्रेशन काय असतं हे आपण जाणून घेऊ. ओके. आता तुमचा रिझल्ट लागलाय, तर रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही जर डायरेक्ट तुमचं मार्कशीट घेऊन एखाद्या कॉलेजमध्ये जर गेले, तर कॉलेजमध्ये तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन देणार नाही. ओके. त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या प्रोसेस प्रमाणे चालावं लागतं. गव्हर्नमेंटचे जे कॅप राउंड्स आहेत, तर तुम्हाला कॅप राउंडमधूनच कॉलेजपर्यंत जावं लागतं. ओके. जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्कनुसार आणि तुमच्या चॉईसनुसार कॉलेज जे आहे, तर ते सीईटी सेलच अलॉट करून देण्यासाठी मदत करत असते. आणि याचा तुम्हाला फायदा असा होतो, की कॅप राउंडमधून लागल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी प्रमाणे स्कॉलरशिप भेटून जाते. ओके. कारण की तुम्ही गव्हर्नमेंटच्या कोट्यामधून ॲडमिशन घेतलेलं असतं. तर आता आपलं जे कॅप राउंडची जी प्रोसेस आहे, तर ती ह्या महिन्यामध्ये तर काय आता जून महिना चालू आहे. जून महिन्यामध्ये कुठलीच कॅप राउंडची प्रोसेस सुरू होणार नाही. हा जो कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स क्लॅरिटी करून ठेवणे इम्पोर्टंट आहे. ओके. तर सध्या लगेच तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे काही सुरू होणार नाही. आता कॅप रजिस्ट्रेशन काय असतं सर्व गोष्टी आपण डिस्कस करू. ओके. तर बघा मी सगळ्या व्हिडिओमध्ये हा जो चार्ट आहे, तर हा चार्ट मी बनवलेला आहे आणि हा मी तुम्हाला शो करतोय आणि याच्यामध्ये मी सर्व एक्सपेक्टेड डेट जे आहेत, तर ते दिलेले आहेत आणि ॲज इट इज सर्व या डेट्स आहेत. तर या मित्रांनो अशाच पद्धतीने तुमचं पूर्ण शेड्यूल चालत आलेलं आहे. ओके. तर आता आपला रिझल्ट लागलेला आहे बघा. त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन मागच्या वर्षी बघा 8 जुलैला कॅप रजिस्ट्रेशन जे आहे, तर ते सुरू झाले होते. तर ह्यावर्षी पण कॅप रजिस्ट्रेशन जे आहे, तर ते फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये सुरू होण्याचे मोस्ट ऑफ चान्सेस आहेत. बट इन केस हे कॅप रजिस्ट्रेशन डिले पण होऊ शकतात. आता डिले होण्याचे काय-काय कारण आहेत, तर ते आपण बघू. बघा ऑलरेडी एका न्यूजमध्ये आलं होतं बघा मागं. त्यानंतर एक मीटिंग पण झाली होती. तर त्या मीटिंगमध्ये असे काही निष्कर्ष घेण्यात आलेत किंवा असे काही पॉइंट मांडण्यात आले होते. फॉर एक्झाम्पल नीटच्या स्टुडंटला बेसिक नर्सिंगसाठी ॲडमिशन द्यायचं का? त्यानंतर ज्यांनी नर्सिंग सीईटी दिली नाही त्यांना नर्सिंगसाठी ॲडमिशन द्यायचं का? त्यानंतर नर्सिंग सीईटीचं 0 पर्सेंटाइल क्रायटेरिया ठेवायचा का? त्यानंतर पीसीबी ग्रुपमध्ये काही चेंजेस करायचेत का? तर असे भरपूर किंवा जे कॉमर्स आणि आर्ट्सचे स्टुडंट आहेत, तर त्यांना पण नर्सिंगमध्ये ॲडमिशन द्यायचं का? तर असे भरपूर जे मुद्दे आहेत, तर त्या मीटिंगमध्ये मांडले गेले होते आणि त्याच्यावर अजूनपर्यंत कोणती ऑफिशियल नोटीस आलेली नाही. ओके. तर जोपर्यंत ती ऑफिशियल नोटीस आपल्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत तरी हे जे कॅप रजिस्ट्रेशन आहे, तर ते सुरू होणार नाहीत. कारण की कॅप रजिस्ट्रेशनसाठी मुलांना स्वतःची एलिजिबिलिटी करणं इम्पोर्टंट आहे आणि ही एलिजिबिलिटी तुम्हाला कधी कळणार किंवा तुम्ही कॅप रजिस्ट्रेशनसाठी एलिजिबल आहात की नाही आहात का? आता फॉर एक्झाम्पल जे आता व्हिडिओज बघणार त्याच्यापैकी काही जण असतील, त्यांनी नॉर्मल सीटी दिली असेल, काही जणांनी नीट दिलेली असेल आणि आता त्यांना वाटत असेल की आपण नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यावं. ओके. तर तुम्ही एलिजिबल आहात की नाही आहात, जोपर्यंत याच्यावर आपल्याला ऑफिशियल नोटीस येत नाही, तोपर्यंत जे कॅप रजिस्ट्रेशन आहे, तर ते सुरू होणार नाहीत. इन केस हे कॅप रजिस्ट्रेशन सेकंड वीकपर्यंत कधी-कधी डिले पण होऊ शकतात. त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही. कॅप रजिस्ट्रेशन जे आहे, तर ते फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये प्रोबॅबली आणि नाही झाले तर सेकंड वीकमध्ये. बट जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुमचे जे कॅप रजिस्ट्रेशन आहे, तर ते 100% सुरू होऊनच जातील. कारण की पुढे ॲडमिशन प्रोसेस पण थोडा टप्पा-टप्पा असतो. त्याच्यामध्ये भरपूर कॅप राउंड असतात, मॉपअप राउंड असतात, स्टे व्हॅकन्सी राउंड असतात. त्यासाठी भरपूर दिवस लागतात. कॉलेज कधी-कधी तुमचे चालू होण्यासाठी लेट पण होऊ शकतात. ओके. तर आता आपण सर्व ॲडमिशन प्रोसेस जे आहे, तर ते आपण समजून घेऊ. आता तुम्हाला समजलं असेल की कॅप रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे. ओके. तर जुलैच्या पहिल्या किंवा सेकंड वीकपर्यंत तुमचे कॅप रजिस्ट्रेशन जे आहेत, तर त्याच्याबद्दल ऑफिशियल नोटीस येऊन जाईल. आता हे जे कॅप रजिस्ट्रेशन्स आहेत, तर याच्यासाठी कालावधी किती असतो? ओके. तर जवळपास 20 दिवसांचा कालावधी आहे. तर तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशनसाठी असतो. त्याच्यामध्ये पण काही-काही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये कधी क्वेरी येते, तर त्यांना ॲफिडेव्हिट वगैरे अपलोड करावं लागतं. त्यामुळे पहिल्या 4-5 दिवसामध्ये ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आलेले आहेत, तर त्यांनी पहिल्या 4-5 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत, तर डॉक्युमेंट सीईटी सेलने एकदा व्हेरिफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही जर त्रुटी जर सीईटी सेलला जर आढळल्या, तर सीईटी सेल तुम्हाला काय देणार आहे मित्रांनो, सीईटी सेल तुम्हाला त्यासाठी ॲफिडेव्हिट अपलोड करण्यासाठी टाईम देते. ओके. त्याचमुळे काय करायचंय आपलं जे रजिस्ट्रेशन आहे, तर ते कॅप रजिस्ट्रेशन तुम्हाला एकदा सुरू झाले डेट्स, की पहिल्या 4-5 दिवसामध्ये कॅप रजिस्ट्रेशन जे आहे, तर ते सर्वांनी करून घ्या. आता कॅप रजिस्ट्रेशन करण्यासाठी सीईटी सेलची जी फीज असते कॅप राउंडची, तर ती जवळपास ₹1000 फीज असते. ओके.
त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा मेरिट लिस्ट. तर मागच्या वर्षी 8 जुलैला कॅप रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि मेरिट लिस्ट जी आहे तर ती 4 ऑगस्टला पब्लिश झाली होती. आता आपली जी मेरिट लिस्ट आहे तर ती अगेन फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये येऊन जाईल. 15 ऑगस्ट पर्यंत तुमची मेरिट लिस्ट तुमच्या हातामध्ये असणार आहे. आता या मेरिट लिस्टमध्ये काय असतं हे बघू आपण. ओके. आतापर्यंत तुमचा फक्त रिझल्ट लागलाय. बट आता नीटचा तुम्ही रिझल्ट लागतो. नीटच्या रिझल्टमध्ये तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक कळतो. आपली किती लेव्हल आहे तर ते समजतं. बट आता ही जी मेरिट लिस्ट लागते आपली सीईटीची तर ही वेगळी असते. ओके. आता रजिस्ट्रेशन तुम्ही केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या पण विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन केलं, आता फॉर एक्झाम्पल 43,000 विद्यार्थ्यांनी आपली नर्सिंग सीईटी दिली. बट आता ज्यांना कन्फर्म ऍडमिशन घ्यायचं आहे तेच मुलं ₹1000 खर्च करून काय करतील की रजिस्ट्रेशन करतील. फॉर एक्झाम्पल 43 पैकी 35,000 विद्यार्थ्यांनी जर रजिस्ट्रेशन जर केलं तर त्या 35,000 विद्यार्थ्यांपैकी तुमचा रँक कितवा आहे, तुमचा कॅटेगरी रँक कितवा आहे, तर या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला मेरिट लिस्ट मधून समजतात. ओके. तर मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला फायदा काय होईल तर तुमचा एसएमएल नंबर कळेल. आता याच्यामध्ये एआयआर नसतो कारण की एआयआर म्हणजे काय ऑल इंडिया रँक. बट आता आपण इंडिया लेवलला पूर्ण नॅशनल लेवलला आपली नर्सिंग सीट आहे का नाही तर ते आहे फक्त आपली महाराष्ट्र लेवलला. त्याच्यासाठी आपली जी मेरिट लिस्ट आहे तर मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला एसएमएल नंबर असतो म्हणजे काय स्टेट मेरिट लिस्ट नंबर. तर स्टेट मेरिट लिस्ट नंबर मध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये कितव्या रँकला आहात तर हे तुम्हाला समजेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये कितव्या रँकला आहात हे पण तुम्हाला समजेल. ओके. तर मेरिट लिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. मेरिट लिस्ट वरून तुम्हाला तुमची रँक समजणार आहे. तर मेरिट लिस्ट कधी येणार आहे बघा तर फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट मध्ये जे आहे तर ती मेरिट लिस्ट येऊन जाणार आहे. ओके. आता मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट जर बघितली तर त्याच्यामध्ये जवळपास 15 ते 16,000 विद्यार्थ्यांचे नाव होते. म्हणजे 15 ते 16,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि 16,000 जागा होत्या. बट यावर्षी सीईटी 43,000 विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. 43,000 विद्यार्थ्यांपैकी आता बघू किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात आणि किती विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये राहतात. ओके. आता नेक्स्ट आहे बघा फर्दर प्रोसेस आफ्टर रजिस्ट्रेशन. आता एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं की त्याच्यानंतर पहिली पुढची प्रोसेस काय असणार आहे. ओके. तर मेरिट लिस्ट पब्लिकेशन आहे. तर मेरिट लिस्ट पब्लिकेशन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट मध्ये मेरिट लिस्ट जी आहे तर ती येऊन जाईल. आता एकदा मेरिट लिस्ट आली की त्याच्यानंतर एक वीकने काय येतं बघा तर त्यानंतर 1-2 दिवसांनी किंवा एक वीक मध्ये आपल्याला काय येतं कॅप राउंड 1 पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स. ओके. तर कॅप राउंड 1 साठी आता जेवढ्या पण सीट्स अवेलेबल आहेत. ओके. तर त्या सीट्स तुम्हाला कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत तर ते सर्व सीईटी सेल स्वतः तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करत असते. ओके. त्याला आपण काय म्हणतो सीट मॅट्रिक्स. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत प्रत्येक कॉलेजचा तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी लागणारा कोड, त्यानंतर त्या कोड सोबत तुम्हाला त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या व्हॅकन्सी, त्याच्यामध्ये बॉईजच्या किती आहेत, गर्ल्सच्या किती आहेत, पीडब्ल्यूडी किती आहेत, डिफेन्स कोटाच्या किती आहेत, त्यानंतर कॅटेगरी वाईज किती किती जागा आहेत तर ते सर्व तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये कॅप राउंड 1 च्या दिसेल. ओके. आता कॅप राउंड 1 ची सीट मॅट्रिक्स आली तर तुम्ही तुमचे कॉलेजेस बघणार, मला हे कॉलेज लागते ते कॉलेज लागते, तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघणार. त्याच्यामध्ये कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे प्रोव्हाइड केलेले असतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आता चॉईस फिलिंग फॉर कॅप राउंड 1. ओके. आता कॅप राउंड 1 तुम्हाला चॉईस फिलिंग करायची, तुम्हाला ऑप्शन फिलिंग करायचे आहे. ओके. फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे त्याला 95% आहेत आणि त्याला जर वाटतंय की मी गव्हर्नमेंट पण ट्राय केलं पाहिजे आणि टॉप प्रायव्हेट कॉलेजेस पण ट्राय केले पाहिजे तर असा विद्यार्थी चॉईस फिलिंग सीट मॅट्रिक्स मधून 15 कॉलेजेस निवडायचे आहेत. 10-12 तुमचे गव्हर्नमेंट कॉलेज आणि महाराष्ट्रामधले टॉपचे कॉलेज. ओके. आणि चॉईस फिलिंग करायचं आहे. आता तुम्ही चॉईस फिलिंग केली की चॉईस फिलिंगला तुम्हाला 3 ते 4 दिवस कालावधी असतो. त्याच्यानंतर मग तुमचा कॅप राउंड 1 चा रिझल्ट येतो. रिझल्ट जो आहे तो कधी पण रात्रीलाच येत असतो. ओके. दिवसा रिझल्ट येत नाही. रात्री 8 ते 12 पर्यंत जे आहे तर ते कॅप राउंड 1 चे रिझल्ट येत असतात. कोणता पण कॅप राउंड असो रिझल्ट बेसिकली नाईटला येतात. फॉर एक्झाम्पल सीईटीसीने जर सांगितलं की तुमचा 1 सप्टेंबरला कॅप राउंड 1 चा रिझल्ट येणार तर 1 सप्टेंबरला दिवसभरात रिझल्ट येणार नाही. तो रिझल्ट डायरेक्टली रात्री येतो. कधी-कधी 12 नंतर पण रिझल्ट लागू शकतो. ओके. तर आपला कॅप राउंड 1 चा रिझल्ट जो आहे तर तो पब्लिश होईल. कॅप राउंड 1 च्या रिझल्टमध्ये तुम्हाला तुमच्या नावासमोर जे कॉलेज अलॉट झालंय तर ते दिसेल आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले जर नसेल तर त्यासमोर तुम्हाला चॉईस नॉट अवेलेबल असं येईल. ओके. आता कॉलेज तुम्हाला अलॉट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस असते बघा कॉलेज जॉइनिंग. आता ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे बघा, याला मी हायलाइट करून ठेवतो. ओके. कॉलेज जॉइनिंग. आता काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालं. ओके. एखादा विद्यार्थी 99% आला आहे. 99% आला त्यांनी 2च गव्हर्नमेंट कॉलेज टाकले. बट तिथे सध्या त्याला फर्स्ट राउंड मध्ये सीट नाही भेटली. त्याला दुसरं कोणतं तरी प्रायव्हेट कॉलेज भेटून गेलं त्यांनी टाकलेलं. ओके. आता प्रायव्हेट कॉलेज तर भेटले. आता त्या स्टुडंटला ते प्रायव्हेट कॉलेज नकोय, त्याला परत सेकंड राउंड साठी उतरायचे. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? ओके. बेटरमेंट करायचं, रिटेन्शन करायचं की काय प्रोसेस करायची, जॉइन करायचं नाही करायचं? तर कॉलेज जॉइनिंग मस्ट आहे. तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसिंग तिथे जाऊन करावीच लागते. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा घ्यायचं नसेल, जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजपर्यंत तुम्हाला जाणं गरजेचं आहे. ओके. निम्मे जे विद्यार्थी आहेत तर ते कॅप राउंड प्रोसेस मधून इथूनच वगळून जातात. ओके. कारण की विद्यार्थ्यांना माहितीच नसतं आपल्याला जे कॉलेज अलॉट झालं आहे जर ते कॉलेज तुम्हाला आवडू किंवा नाही आवडू तुम्ही ते कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये टाकलंय, तुम्हाला जर ते कॉलेज जर अलॉट जर झालंय तर तुम्हाला तिथे जाणं हे
गरजेचं आहे, सक्तीचं आहे. ओके. तुम्ही एकदा त्या कॉलेजला गेले, तिथं गेल्यानंतर ₹1500 घेऊन जाणे, तुमच्या फीस प्रमाणे काय डी चेक असेल तर तो घेऊन जाणे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाणे. ओके. अगेन मी सांगतोय ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाणे. ₹1500 ॲडमिशन प्रोसेसिंग फी तिथं द्यायची असते. ₹1500 ॲडमिशन प्रोसेसिंग फी तुम्ही तिथे दिल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, तर तुमचे डॉक्युमेंट्स तिथे कॉलेजमध्ये जमा करायचे असतात आणि तुमच्या ॲडमिशनची जी प्रोसेस आहे, तर तिथे करून घ्यायची असते. आता तुम्हाला जर ते ॲडमिशन जर फिक्स करायचं असेल, तुम्हाला जर त्या कॉलेजमध्ये फिक्स करायचं असेल, तर तुम्हाला फॉर्म भरायचा असतो रिटेन्शनचा आणि जर तुम्हाला जर काहीच करायचं नसेल, तुम्हाला जर नेक्स्ट राउंडसाठी जायचं असेल, तर तुम्हाला फक्त 1500 आणि डॉक्युमेंट्स द्यायचे. काहीच प्रोसेस करायची नाही. तुम्हाला कुठलाच फॉर्म भरून द्यायचा नाही. ओके. बेटरमेंटसाठी कुठलाच फॉर्म नर्सिंग सीईटीसाठी नसतो. नर्सिंगच्या कॅप राउंडसाठी नसतो. फक्त तुम्हाला कॉलेज कन्फर्म करण्यासाठी रिटेन्शनचा फॉर्म असतो. आता रिटर्न म्हणजे काय? रिटर्न म्हणजे एखादी प्रोसेस थांबवणे. ओके. म्हणजे कॅप राउंडची प्रोसेस थांबवून ॲडमिशन कन्फर्म करणे म्हणजे रिटेन्शन प्रोसेस असते आणि कॅप राउंड प्रोसेस सुरू ठेवणे त्याला आपण काय म्हणतो? बेटरमेंट. म्हणजे आता फर्स्ट राउंड नको, मला सेकंड राउंड पाहिजे. ओके. अशा पद्धतीने कॉलेज जॉइनिंग असते. आता तुम्ही सेकंड राउंडमध्ये गेले. सेकंड राउंडमध्ये इन केस तुम्हाला तेच कॉलेज जर परत जर अलॉट झालं, तर तुम्ही परत तिथून बेटरमेंट करू शकता. ओके. त्यानंतर जर तुम्हाला दुसरं कॉलेज अलॉट झालं, दुसरं पण तुम्हाला आवडलं नाही, तर तुम्ही तिथून पण परत बेटरमेंट करून तिसऱ्या कॉलेजला जाऊ शकता. किंवा तुम्हाला जे कॉलेज आवडलं तिथे तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, तर तिथे फक्त तुम्हाला रिटेन्शन फॉर्म टाकून द्यायचा आहे. बट असं नाही की फर्स्ट राउंडमध्ये तुम्हाला ए कॉलेज भेटलं आणि सेकंड राउंडमध्ये तुम्हाला बी कॉलेज भेटलं. ओके. आता बी कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही माझं फर्स्ट कॉलेजच चांगलं होतं, तर तुम्हाला परत फर्स्ट कॉलेजकडे येता येणार नाही. तुम्हाला तुमची प्रोसेस बी कॉलेजमध्येच करावी लागेल. आयदर तुम्ही तिथे ॲडमिशन घ्या किंवा नका घेऊ. नसेल घ्यायची तर परत तुम्ही तिसऱ्या राउंडसाठी जाऊ शकता. ओके. तर ही जी सर्व गाईडन्स आहे, हे तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमधून बेसिकली केलं जातं. ओके. कारण की विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये इम्पोर्टंट गोष्ट हीच असते, बेटरमेंट आणि रिटेन्शन प्रोसेस. त्यानंतर नेक्स्ट आहे आता एकदा तुमची कॉलेज जॉइनिंग झाली, तुम्ही रिटेन्शन द्या किंवा नका देऊ. त्यानंतर असते बघा सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 2. तर आता जे पण विद्यार्थी रिटेन्शन प्रोव्हाईड करतात, तर त्यांच्या सीट तिथे कन्फर्म होतात. आता तिथे सीट कन्फर्म झाल्यानंतर ज्या ब्लँक सीट आहेत, तर त्या ब्लँक सीटसाठी काय येते बघा, तर कॅप राउंड 2चं परत सीट मॅट्रिक्स येतं. कॅप राउंड 2 साठी किती व्हॅकंट सीट आहेत, तर हे तुम्हाला सीट मॅट्रिक्स 2 मधून कळेल. त्याच्यानंतर अगेन परत चॉईस फिलिंग फॉर कॅप राउंड 2. प्रत्येक कॅप राउंडसाठी आपल्याला सेपरेट चॉईस फिलिंग करावी लागते. त्यानंतर परत कॅप राउंड 2चा रिझल्ट. आता प्रत्येक राउंडसाठी नवीन कॅप चॉईस फिलिंग का करावी लागते? कारण की नर्सिंग कॉलेजेस जे आहेत, तर ते प्रत्येक राउंडला नवीन-नवीन नर्सिंग कॉलेजेस आपल्या प्रोसेसिंगमध्ये उतरत चालतात. ओके. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, प्रत्येक कॅप राउंडसाठी नवीन चॉईस फिलिंग करावी लागते. अशा पद्धतीने तुमची जी पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे, तर ती चालणार आहे आणि मेजॉरिटी जे कॉलेजेस आहेत, तर ते ऑक्टोबर मंथमध्ये सुरू होतात. ओके. सप्टेंबर महिन्यामध्ये 2 राउंड जर झाले, तर 2 राउंडमध्ये 50 प्लस सीट जे आहेत, ओके 50% प्लस सीट जे आहेत, तर त्या कॉलेजचे फिल होतात. 1 ऑक्टोबरपासून तुमचे कॉलेज चालू होतात. 15-20 दिवस कॉलेज चालतात आणि लगेच तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या लागून जातात. ओके. तर अशा पद्धतीने आपली जी ॲडमिशन प्रोसेसिंग आहे, तर ती चालणार आहे. तर ॲडमिशन प्रोसेसिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला जर काही हेल्प जर लागत असेल, तर आपली ॲडमिशन काउन्सिलिंग सर्व्हिस जी आहे, तर ती ओपन आहे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला करियर गाईडन्स, त्यानंतर कॉलेज सिलेक्शन, त्यानंतर तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्हाला बेस्ट कॉलेज सजेस्ट करणे, त्यानंतर रँक बेस्ड सजेशन, त्यानंतर बेटरमेंट आणि रिटेन्शनमध्ये तुम्हाला सपोर्ट आम्ही करत असतो. त्यानंतर तुम्हाला WhatsApp आणि कॉलवर तुम्ही बोलून सर्व तुमचे डाउट्स सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर सीट अलॉटमेंट प्रोसेसमध्ये चॉईस फिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करणार. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यानंतर व्हॅकन्ट सीट्स कोणत्या कॉलेजमध्ये किती आहेत, तर ते सर्व गोष्टी तुम्हाला सांगणे. ओके. त्यानंतर स्टे व्हॅकन्सी राउंड, मॉक अप राउंड, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सपोर्ट जो आहे, तर मित्रांनो आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमधून केला जाईल. मागच्या वर्षी आपण 110 प्लस ॲडमिशन जे आहे, तर ते व्हेरियस कॉलेजेसमध्ये करून दिलेले आहेत. त्याच्यापैकी भरपूर विद्यार्थी जे आहेत, तर ते गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पण सध्या मित्रांनो स्टडी करत आहेत. ओके. तर आपली जी बॅच आहे, तर आपल्या बॅचची फीस मित्रांनो फक्त ₹999 आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर त्यांनी मला आजच या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉन्टॅक्ट केल्यानंतर माझ्यासोबत पहिले कॉलवर बोला. त्यानंतर तुम्हाला मी बॅचमध्ये जे आहे, तर ते एनरोलमेंट करण्याचा फॉर्म वगैरे देईल. ओके. आणि जर कोणाला डायरेक्ट जर एनरोलमेंट जर करायचं जर असेल, तर Google फॉर्मची लिंक आणि WhatsApp ग्रुपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉइन करून नेक्स्ट जी फर्दर इन्फॉर्मेशन आहे, तर ती मेसेज करून माझ्याकडून मित्रांनो घेऊ शकता. ओके. तर लिमिटेड सीट्स आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये शिल्लक आहेत. तर ज्या पण विद्यार्थ्यांना आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असेल, तर त्यांनी मला लवकर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की असेच नवीन जे इन्फॉर्मेशन आणि अपडेट आहेत, तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती इथून पुढे पण ॲडमिशन प्रोसेसिंग रिलेटेड भेटत राहणार आहे. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना आपले फर्स्ट सेमिस्टरचे क्लासेस वगैरे जॉइन करायचे असेल, तर त्यांनी आजच एन्क्वायरी करून ठेवा. क्लासेससाठी पण आपल्याकडे लिमिटेड सीट्स असतात. ओके. एकदा तुमचे कॉलेज सुरू झाले, तर आपले सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मंथमध्ये आपण जे क्लासेस आहेत, मेजॉरिटी आपण सप्टेंबरमध्येच आपले क्लासेस जे आहेत, तर ते 15 सप्टेंबर नंतर आपण क्लासेस सुरू करणार आहोत. तर ज्या पण विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये आपल्याला एनरोलमेंट करायचं असेल, तर त्यांनी पण लवकरात लवकर तुमच्या क्लासेसची सीटिंग ज्या आहेत, तर त्या बुक करून ठेवणे. कारण की फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर सर्व क्लासेस तुम्हाला आपल्या प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्समध्ये अवेलेबल आहेत. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे सर्व जे टॉपिक डिस्कस केले, कधी तुमची मेरिट लिस्ट येणार आणि कधी तुमचे
रजिस्ट्रेशन सुरू होणार. ओके. तर त्या सर्व गोष्टी इम्पोर्टंट आहेत. आता एक इम्पोर्टंट टॉपिक असा आहे बघा, कॅप रजिस्ट्रेशन साठी लागणारे डॉक्युमेंट्स. ओके. तर कॅप रजिस्ट्रेशनसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट जे आहेत तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगेल. काही नवीन डॉक्युमेंट्स ॲड झालेले आहेत. तर त्याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमधून मित्रांनो देण्यात येईल. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू फ्रेंड्स.